हे माझं हक्काचं व्यासपीठ आहे. आज जर मी या हक्काच्या व्यासपीठावर उभी नाही राहू शकले तर मी उद्या समाजात कुठेही उभी राहू शकणार नाही. हा विचार केला आणि आज मी धाडस केलं. अगदी एकच महिना झालाय मिस्टरांना जाऊन, पण आज मी धाडस केलं की या व्यासपीठावर येऊन आज उभं राहायचं आणि माझ्या त्या सर्व सख्यांना सांगायचं की परिस्थिती कधीही कुठेही काहीही येऊ शकते. आपण कमी नाही पडायचं. प्रत्येक स्त्री ही सक्षम झाली पाहिजे. तर आज मला या इथे बसलेल्या सर्व महिलांकडनं एक शपथ हवी आहे. प्रत्येक जण, प्रत्येक महिला ही सक्षम असली पाहिजे. आणि उद्या कुठली परिस्थिती तुमच्यावर येणार आहे तुम्ही नाही सांगू शकणार. तर नीलम आणि विद्या, तुम्ही दोघींनी समाजात हा जो बदल आणलेला आहे तो खरंच कौतुक करणारा आहे. आणि आज समाजात मी पाहते 5 वर्षापूर्वी ना, म्हणजे हा बदल आम्ही घडवत होतो. गेल्या वर्षीचा क्षण अक्षरशः डोळ्यासमोरून असा जातोय की मी स्वतः विधवा महिलांना हळदी कुंकू देताना मी स्वतः खूप इमोशनल होत होते आणि आता आज ती वेळ माझ्यावर आली आहे. त्यामुळे खरंच तुमच्या दोघींचं मनापासून धन्यवाद की तुम्ही हे व्यासपीठ या महिलांना अवेलेबल करून देताय. खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि हा बदल स्वीकारायला हवा. हा बदल स्वीकारा. आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या घराघरामध्ये प्रत्येक महिलेने याचा वसा पुढे चालवावा. हेच आव्हान मी आज या दिशा व्यासपीठावरून करते. धन्यवाद.